गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या संकल्पाने कोन ग्रुप ग्रामपंचायतीने पाऊल उचलले असून गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा गाडीचे गुरुवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हर्षदा अतुल घरत यांच्या शुभ हस्ते या गाडीचे पूजन करून ती ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुजू करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित या सोहळ्याला सरपंच अश्विनी जितेश शिसवे, उपसरपंच निकिता घरत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांना आपला कचरा देताना तो ओला आणि सुका अशा 2 वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकरण करून देण्याचे आवाहनही करण्यात आले। या कार्यक्रमाला सरपंच अश्विनी जितेश शिसवे, उपसरपंच निकिता घरत, माजी उपसरपंच सविता म्हात्रे, सदस्य दीपक म्हात्रे, अक्षय घरत, साहिल म्हात्रे, धनराज बडे, सदस्य नीता म्हात्रे, अस्मिता गायकर, संजय जाधव, ताईबाई पाटील, अंजनी पाटील, ग्रामसेवक रमेश दारेकर यांच्यासह माजी उपसरपंच जितेश बाळाराम शिसवे, वाहतूक विभाग अध्यक्ष अतुल घरत, कैलास म्हात्रे, नितीन म्हात्रे, आदेश घरत, संतोष गाताडे, मारुती घरत, आनंद कोंडिलकर, विनायक शिसवे, अशोक घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज आम्ही कोण गावातून घंटागाडी ही जवळजवळ 12 ते 15 दिवस आचारसंहितेमुळे राहून गेली होती। तर विकास कामांना कुठे अडथळा यावा नाही म्हणून आजच त्वरित निर्णय घेऊन सौ अश्विनी शिसवे सरपंच कोणगाव ग्रामपंचायत त्यांनी निर्णय घेऊन आज सौ हर्षदा अतुल घरत ज्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या हातून आज लोकार्पण करून घेतला। म्हणजे सांगायचं एवढं ते थोडक्यात विकास कामासाठी आज भाजप कोणतेही कारण न दाखवता आज माझी मिसेस जी हर्षदा अतुल घरत 8व्या महिन्याची प्रेग्नेंट असून सुद्धा कुठताही अडथळा न करता आज लोकार्पण करून झालेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं प्रथम तर मी ग्रामपंचायतीचा आभार मानतोय आणि प्लस जे माझी मिसेस जी आली होती ती आज सर्व कठीणाईंना समय देऊन वेळ देऊन आज ती त्या उद्घाटनाला हजर राहिलेली। तर त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच अश्विनी शिसवे सरपंच तसेच जमलेले उपसरपंच वगैरे आणि आद्य ग्रामस्थ यांचा मी आभार मानतोय।